जय जगन्नाथ, जय बलराम, जय सुभद्राच्या जयघोषात पुण्यात श्री श्री जगन्नाथ रथयात्रा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। इस्कॉन पुणेच्या वतीने आयोजित या रथयात्रेत हजारो भाविक सहभागी झाले होते। पारंपरिक वाद्यांचा गजर, हरे कृष्ण महामंत्राचे कीर्तन आणि भक्तिमय वातावरणाने पुण्याचे रस्ते दुमदुमून गेले। टिळक रस्त्यावरील सप महाविद्यालयापासून सुरू झालेली रथयात्रा शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गस्थ झाली। यावेळी भाविकांनी भगवान जगन्नाथ, बलराम आणि सुभद्रांचे दर्शन घेत रथ ओढला। रथयात्रेचे यंदा 10वे वर्ष असून फुलांनी सजवलेल्या भव्य रथासह विविध आकर्षणे भाविकांचे लक्ष वेधून घेत होती। समारोपानंतर भगवान जगन्नाथांना 56 भोगांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला आणि मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। सुमारे 15,000 भाविक या महोत्सवामध्ये सामील होतात। ही रथयात्रा आता 15-20 मिनिटात इथून निघेल। त्यानंतर ती बाजीराव रोड, लक्ष्मी रोड, जंगली महाराज रोडवरून पुन्हा संध्याकाळी 7 वाजता इथं येईल। सकाळी साधारण 15,000 भाविकांचा महाप्रसाद इथं केला होता आणि संध्याकाळी 7 वाजता देखील इथे 15,000 भाविकांसाठी महाप्रसादाचं वितरण होणार आहे। रथयात्रेच्या यात्रेदरम्यान जवळजवळ 1 लाख भाविकांना महाप्रसादाचं वितरण होईल। भारतीय जी ग्रंथसंपदा आहे, गीता, भागवत, रामायण, याचाही प्रचार या माध्यमातून वितरण यावेळी करण्यात येणार आहेत। आणि याचबरोबर वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम पण आपण साजरे करत आहोत। जसं की आपल्याला कर्नाटकमधून वेगवेगळी प्रतिकात्मक रूपं घेऊन कलाकार इथं आलेले आहेत। याचबरोबर ओडिसातले काही कलाकार वाजवण्यासाठी इथं आलेले आहेत। महाराष्ट्रातले काही महिला आहेत ज्या ओवाळणार आहेत आणि अशा पद्धतीचं ढोल पथकं आणि पोलीस दल SRPचं जे वाजवण्यासाठी पण इथं आलं होतं। तर अशा पद्धतीचे हा भव्य दिव्य ही रथयात्रा पुण्यामध्ये साजरी होणार आहे। आणि या रथयात्रेचा मागचा जो उद्देश आहे तो विश्वशांतीसाठी, विश्वसमृद्धीसाठी आणि जगामध्ये एक चांगला विचार, भक्तिभाव निर्माण व्हावा यासाठी जगन्नाथजींना इस्कॉनचे भक्त, भाविक प्रार्थना करणार आहेत। आणि या रथयात्रेमध्ये आपण सगळ्यांनी सामील व्हावं हे नम्र निवेदन इस्कॉनच्या वतीनं। जय जगन्नाथ, हरे कृष्ण।